मला वाटतं नाशिकच्या बाबतीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीचा निर्णय होता आणि अर्थातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील त्यांनी घेतलेल्या निर्णयाची देखील त्यांनी पायमल्ली केलेली स्पष्ट दिसतंय. अशा वेळेस नक्कीच आमची अपेक्षा आहे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा आणि ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी माहितीचं काम केलं नव्हतं अशा पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली होती. तसंच पद्धतीची कारवाई करावी अशी माझी तरी वैयक्तिक अपेक्षा आहे, परंतु बघू आमचे सिनियर्स आहेत ते ठरवतील. भाजपने सहकार्य केलं नाही का? भाजप म्हणून असं म्हणता येणार नाही. त्या ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये काम केलं नाही त्या वैयक्तिक त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असावा. अर्थातच शिवसेना आणि भाजप पक्ष आम्ही जिथे एकत्र लढलो होतो एकत्र लढण्याचा निर्णय देखील झाला होता, पण भाजपला बदनाम करणं चुकीचं आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे पूर्ण पक्षाला आम्ही दोष त्यांचा पक्षांतर्गत हा विषय आहे, परंतु संपूर्ण दोष हा भाजपला देणं अतिशय चुकीचं आहे. एका व्यक्तीने घेतला निर्णय त्या व्यक्तीने जे काही फसवणूक केलेली आहे किंवा जे काही त्यांनी त्याचे वक्तव्य केले आहेत आज त्यांची मी काही पाहिले, परंतु ह्याचा दोष भाजप पक्षाला